शेठ पण झोका खेळतायत. मी उठल्या उठल्या शेठ आमच्याकडे झोका खेळायला आले. तू काय करतोय? तू काय करतोय बेटा? हा तू काय करतोय? हा सोना तू काय करतोय? जोरात देऊ. तू काय करतोय? आम्ही निघालोय. बाय करून दे बेटा. बाय कर. आपण कुठे जातोय? माऊलीकडे. ओके आपण कुठे चाललो बेटा? कुठे? ओके. दादासाहेब पुढे बसलेत, आग्रह करतायत आणि शेठ मागे बसलेत. चलो हळू हळू चालव. हळू चालव. त्याला घ्यायचं आहे फ्रेम. ही फ्रेम मी फायनल केली आहे आणि इथून ग्लासेस फायनल. याला फक्त मोबाईल बघण्यासाठी फ्रेम घ्यायची आहे. बघितलं डोक्यावरचा विषय याचा. बाईची वॉच. आप्पाचा विषय जाम हार्ड आहे. टेस्टिंग चालू आहे बाईची डोळ्यांवर. तो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतोय बिचारा. हे फ्रेमचा बजेट काढलाय दादांनी आणि याचं रंजितचं नाव लिहिलंय. साधारणतः 5:45 झाले. 5:48. मोठ्या दिदीकडे सकाळी जँगोला सोडलं होतं. तिथून जँगोला घ्यायला चाललोय आता. जँगो जर तो झोपला नसेल तर मग लवकर येऊन जाऊ आणि झोपला असेल तर उठत उठत त्याला 15-20 मिनिट होऊन जातात. मग होईल लेट परत. धुळ्याला निघालो थोडं कामानिमित्त. रात्री मे बी लेट होऊ शकतं. ऑटोमॅटिक गाडीची नितांत गरज आहे. एका हाताने ब्लॉगिंग, एका हाताने गिअर शिफ्टिंग थोडंसं हार्ड होतंय. बघू लवकरच. बाकी वातावरण जोरात आहे. मस्तपैकी संध्याकाळचे हलका हलका अंधार होत दिसताना. कॅमेरा थोडं दिसणार नाही. कॅमेरा थोडं ब्राईटनेसच वाटेल बट मस्त आहे. कुठे जायचंय? कुठे जायचंय? तू काय करतोय? इकडे थांब थांब. दरवाजा सोड. तू इकडे माझ्याकडे. तू कुठे कुठे काय करतोय पण तू बेटा? सोड. अरे बेटा हे घे हे घे. हा आणि कुठे जायचंय गाडीमध्ये बसून? परस्पर चढू जायचं. हा हो ना. मग जाऊ ना आपण. चल घरी चल. पहिले घरात चल. अरे बेटा गाडीमध्ये कोणीच नाही आहे. चला गोपी शेठला भेटलो. निघतो इथून आता. व्यवस्थित जावा. नेक्स्ट टाइम कधी? आता ड्राईव्ह सेफ. नेक्स्ट टाइम कधी? नेक्स्ट टाइम जेव्हा तू सांगशील तेव्हा. तू येऊन पण कॉल नाही केला. ते चांगलं नाही केलं. ठीक आहे. चल भेटू. बाय बाय. चला निघतोय. गोपी शेठला भेटलो. गोपी शेठला भेटलं गेलंय. आता डिनरला चाललो आहे. आपल्यासोबत शेठ आहेत. शेठ खूप पोलाईट आहेत. म्हणजे दुपारी त्यांचं नाव जे आपण लौकिक केलं ना त्यानंतर ते थोडेसे चिडलेत. पता नाही. इकडं तर जाम भारी शामियाना लागलेत. काय माहिती काय विषय. रणजित आणि मी जेव्हा म्हणजे आम्ही बाहेर असं कॉलेजपासून खायला यायचो ना तर सर्वात पहिले हेच हॉटेल होतं. इथं झालो आहे आम्ही. आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. सो बघू आज टेस्ट तशीच भेटते की चेंज होते. कारण की टेस्ट मेंटेन होणं खूप मोठा विषय आहे. हां जोरदार. इकडं मैफिल लागणार. मैफिल. रणजित म्हणतो इथे बसायचं का आपण? इथे इथे या टेबलवर. बघू आता आज जाऊन काय सिच्युएशन आहे. चलो. गेस वॉट? रणजितची इच्छा पूर्ण झाली.
रणजितला इथं बसायची परमिशन भेटली. रणजित खुश है. बिया जी यही बैठना या कहीं और बैठना? वो वाली सीट पे. अच्छा है. अच्छा है ना? पक्का. पक्का. आता रणजितला थोड्या वेळाने थंडी वाजणार आहे. मग रणजित तिथे जाऊन बसेल बॉनफायरच्या इथं. रणजितची मजा आहे आज. ॲक्च्युली मस्त आहे ॲम्बियन्स इथं. खूप छान आहे ॲम्बियन्स. लाईटिंग वाईटिंग आहे. दिवाळीची काढली नाही अजून. अँड देन बघू टेस्ट कशी जेवणाची. रणजिताने मी ऑर्डर करतो आहे काहीतरी असं नॉनव्हेज आयटम. रणजित व्हेज खात नाही बाहेर लागेल. ही स्पेशलिटी रणजितची. रणजितला पाहिजे फक्त आणि फक्त नॉनव्हेज आणि जास्त फिश. काय खादाड बघा एकदम सिन्सिअर वाळ आहे रणजितजींनी. केबाब्स. रणजितजी हे बिल सोबत घेऊन चालले आहेत आणि ते त्यांच्या ऑफिसच्या इथे लावणार आहेत आणि तिथून पैसे काढणार आहेत. सो प्लीज कोणी त्यांच्या ऑफिसमधून बघत असताना तर प्लीज त्यांना ते बिल ते त्याच्यात देऊ नका त्यांना अलाउन्सेसमध्ये. रणजितजी झालं का तुझं? ओ दोपहर वाला नाम बोलो. पेट भी खाना साधारणतः 2-2.5 तास आम्ही गप्पा केल्या, जेवण केलं, मजा आली. खूप जुने मित्र आहेत आम्ही. साधारणतः कॉलेजपासून आहेत. फर्स्ट इयर से थे आपण. अरे तू तो स्कूल के टाइम पे मिला था ना याद है? हां त्याच्या शाळेपासून मित्र आहेत आम्ही. माझ्या पण शाळेपासून. म्हणजे हा थोडा मोठा आहे माझ्यापेक्षा. हा आहे ना, हा माझ्यापेक्षा 2 वर्ष मोठा आहे. 2 वर्ष मोठा आहे. 5 वर्ष. पण काय आता मित्र आहे शेवटी. वागावं लागतं मोठा का असे ना. चला. और हमरे सैया का कहते हैं कि आरा चाहिए कि पटना अरे कहे चले पी के तरसे है गोरखी. रणजित दादांना आता सोडलंय. बाय बाय करतायत ते आणि ते आता इथून त्यांच्या घरी पायी जाणार आहेत. बाय रणजित. बाय. अरे मजा आली आज. आता साधारणतः 11:50 झाले. घरी 12 वाजतील पोचत. मजा आली. खूप दिवसानंतर आम्ही बाहेर गेलो. मस्तपैकी गप्पा केल्या, डिनर केलं. मजा आली. See? Do you like this? Do this. Medash?